हाय एव्हरीवन, मी तन्मय नारगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेस मध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये तुमचे कोणकोणते मी कन्सेप्ट क्लिअर केले फर्स्ट आणि सेकंड सम मध्ये आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स, ITC, GST पेएबल, बरोबर। हे जे तुमचे जे कन्सेप्ट क्लिअर केले त्याच्यावरच हे सम सॉल्व करायचे आहे। चला तर मग थोडा वेळ घालवता सुरुवात करू। मॅथ्स 1 4 चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग प्रॅक्टिस सेट 4.2 आमिर एंटरप्राइजेस परचेस चॉकलेट सॉस बॉटल। लक्ष द्या, वर्ड प्रॉब्लेम आहे। वर्ड प्रॉब्लेम मोठाच असतो, असं लगेच मोठं सम बघून ना घाबरायचं नाही। सॉल्व केल्यानंतर तुम्हाला समजेल हे किती सम इझी होतं ते। आमिर एंटरप्राइजेस परचेस चॉकलेट सॉस बॉटल अँड पेड GST ऑफ ₹3800। मी जे व्हॅल्यू आहे त्याला अंडरलाइन करतो। He sold those bottles to Akbari Bros and collected GST ₹4100. Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Bros and paid GST ₹4500. Find the GST payable at every stage of trading. Hence, find payable CGST and HGST. आता एकदम सोपं। इथे काय आमिर एंटरप्राइजेस, मी इथे लिहितो, जे वरती आहे तेच लिहितो, आमिर एंटरप्राइजेस, आमिर एंटरप्राइज। आता इथे आउटपुट टॅक्स पहिलं काय लिहितो आपण सॉल्व करताना, आउटपुट टॅक्स। आउटपुट टॅक्स किती आहे तो लिहितो ₹4100 लिहिला। नंतर काय लिहितो आउटपुट टॅक्स झालं। आता मी काय लिहेन इनपुट टॅक्स। बघा फर्स्ट सम सारखं वाटतंय का? झालं। नंतर लिहेन मी काय होतं, बरोबर काय होतं ITC। ITC काय असतो, इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे जो इनपुट टॅक्स असतो तेवढंच ITC असतो। झालं एवढं। आता मी काय लिहेन GST पेएबल। GST पेएबलचा काय फॉर्म्युला आहे, आउटपुट टॅक्स मायनस ITC। मग आउटपुट टॅक्स इथे किती आहे, आउटपुट टॅक्स आहे ₹4100 मायनस ITC किती आहे ₹3800। किती आन्सर आलं GST पेएबलचं 300। हा काय झाला तुमचा GST पेएबल। मी काय म्हणतो GSTचे हाफ काय असतात, GSTचे हाफ काय असतात CGST आणि HGST। मग इथे मी लिहितो पेएबल CGST अँड HGST, या दोघांची व्हॅल्यू कशी असेल, GST पेएबलच्या हाफ असेल, बरोबर। हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथे फक्त लिहिलं GST पेएबलच्या हाफ असेल, म्हणजे किती ₹300 हाफ म्हणजे किती ₹150 असेल। हे झालं तुमचं फर्स्ट साइड सोडून झाली आम्हाला एंटरप्राइजेसची सॉल्व करून एवढं पेएबल CGST आणि HGST। असंच सेम आता कोणासाठी करायचं आहे, अकबरी ब्रोज। माहिती मी लिहितो अकबरी ब्रोज साठी सॉल्व करायचं आहे। आता अकबरी ब्रोज पहिलं काय सेम तसंच आउटपुट टॅक्स। आउटपुट टॅक्स म्हणजे काय, सगळ्यात मोठी व्हॅल्यू किती आहे ₹4500। मग आउटपुट टॅक्स लिहितो ₹4500। एवढं समजलं। आता काय लिहायचं इनपुट टॅक्स। मग मी लिहितो इथे इनपुट टॅक्स किती आहे ₹4100। नंतर काय लिहितो आपण ITC। हे लक्षातच ठेवून द्या कशानंतर काय येते ITC। ITC म्हणजे काय, जेवढा इनपुट टॅक्स असतो तेवढाच ITC असतो। एवढं झालं ITC। नंतर
जीएसटी पेएबल आपल्याला काढायचं असते। मग जीएसटी पेएबल काय फॉर्म्युला आहे जीएसटी पेएबलचा? आउटपुट टॅक्स मायनस ITC। आउटपुट टॅक्स किती आहे? आउटपुट टॅक्स आहे ₹4500 आणि ITC किती आहे? ₹4100। मग तुमचं जीएसटी पेएबल इथे किती भेटला? जीएसटी पेएबल किती भेटलं? ₹400 भेटलं। मग आता तुम्हाला काय करायचं आहे? पेएबल CGST आणि SGST हे जीएसटीच्या कसे असतात? हे जीएसटीच्या हाफ असतात। मग पेएबल CGST and SGST हे कसे असतात? जीएसटी पेएबलच्या हाफ असतात, बरोबर। मग हाफ असतात म्हणजे किती? 400 रुपीजच्या हाफ म्हणजे किती? ₹200। हे काय झालं तुमचं? पेएबल CGST अँड SGST। हा सम अतिशय इझी सम होता, बरोबर। इथे तुमचा हा थर्ड सम शिकून झालेला आहे। याच्या पुढील सम पुढील लेक्चर मध्ये पाहणार आहोत। तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।